नागपूरमध्ये यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर येत आहे। ही घटना प्रवेश नगर मैदानाजवळ घडली। जेव्हा पीडित फटाके फोडत होता तेव्हा आरोपीने त्याला फटाके फोडण्यास मनाई केली आणि दगडफेक सुद्धा केली। या दरम्यान दोघात बाचाबाची झाली आणि पीडित रिवायत अकबर शेख खान याच्यावर आरोपी शेख इकराम उर्फ मेजर शेख मुश्ताक याने चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले। पीडिताला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आरोपीस अटक करून BNS धारान्वये गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीवर याआधी सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। या प्रकरणात यशोधरा नगर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। सायंकाळी रात्री 9 वाजताच्या दरम्यान फिर्यादी नामे रिवायत अकबर खान वय 21 वर्ष राहणार यशोधरा चौक अजीज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर 1 हा त्याच्या मित्र गोलू यांच्यासह यशोधरा चौक येथे फटाके फोडत असताना तेथील दुसरा एक फटाक्याची दुकान होती। त्यातील मालकाने सांगितले की फटाके ग्राउंडमध्ये जाऊन फोडा। त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र समता ग्राउंड येथे फटाके फोडण्यासाठी गेला। त्या ठिकाणी आरोपी नामे शेख इकराम शेख मुस्ताक राहणार अलरेहमान हॉटेलच्या पाठीमागे हा तिथे बसलेला होता। त्यांनी फिर्यादी यांना हटकले व इथे फटाके फोडू नका म्हणून सांगित होता। त्यावेळेस आरोपी याने फिर्यादीकडे दगडफेक केली। त्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली तेव्हा आरोपी याने त्याच्या जवळील चाकू फिर्यादीच्या पोटामध्ये व पाठीमध्ये मारून त्याला गंभीर जखमी केले। त्यानंतर मेयो पोलीस येथून आम्हाला सदर MLC प्राप्त झाली। त्यानंतर फिर्यादी यांच्या बयानावरून अपराध क्रमांक 795/25 कलम 109(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचे नाव निष्पन्न असल्याने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन आम्ही त्यांना अटक करण्यात आली। आरोपी त्याला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याला 4 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे। पुढील तपास चालू आहे। यातील आरोपी नामे शेख इकराम शेख मुस्ताक हा गुन्हेगारी स्वरूपाचा असून त्यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।